शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी राहुल बोकरे, कसबे डिग्रज, तालुका मिरज, जिल्हा सांगली। माझी वितराग ऊस रोपवाटिका कसबे डिग्रज मध्ये आहे। मी गेले 10 वर्ष झाले 2014 पासून नर्सरी करतो। आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी मांजरी येडूर पासून काही शेतकरी आपल्या बेणेमाळ्याला भेट द्यायला आलते आणि ऊस रोपाचे पण बुकिंग केलेले आहेत। तर हा रोहित गणेश सर आणि हे रोहन सर हे मांजरी येडूर पासून भेटायला आलेत। तर दादा, तुम्हाला हा 15-0-12चा बियाणं मला कसा वाटला तुम्ही सांगा। व्हरायटी चांगली आहे, त्याला फुटवे पण चांगले आहेत आणि ती जाडी चांगली आहे महत्त्वाचं। आणि वर डिजीज वगैरे याला काहीच नाही आहे, तांबेरा नाही, करपा नाही, भरपूर फुटवे असलेला। काही लोकांची शंका आहे की या व्हरायटीला फुटवे होत नाहीत। आता हे बघा, या गड्ड्यात 12 ऊस आहेत आणि एक सारख्या जाडीचे आहेत आणि साधारणतः 5 ते 6 इंचाचं पेरा आहे आणि याची मेंटेन वाढ आहे, म्हणजे बुडक्यापासून शेंड्यापर्यंत एकसारखी जाडी आणि साईज असलेले पेरे आहेत। आणि हा ऊस आहे ना, हा तिन्ही हंगामाला चालतो, अडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तिन्ही हंगामाला चालणारी व्हरायटी आहे। आणि आपल्याकडे 12 महिने उपलब्ध होईल असे बेनेपमुळे आपण स्वतः बनवलेले आहेत। तर आपण वर्षभर शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देतोय। तुम्ही जरा कसा ऊस वाटला सांग। ऊस आम्ही स्पेशल ऊस बघण्यासाठी मुक्काम पोस्ट येडूर, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव या ठिकाणी येऊन आलेला आहे। सरांचे व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, त्यासाठी यांना भेटण्यासाठी खास आम्ही 70 किलोमीटर लांबून आलेला आहे। तरी आम्हाला प्लॉट सरांच्या ठिकाणी या ठिकाणी 13,374 आहे, 13,0007 आहे, 13,374 आहे, 14,0012 आहे। अशी भरपूर व्हरायटीचे ऊस प्लॉट आहे त्यांच्याकडे। तर आम्हाला त्यामध्ये 14,0012 हा प्लॉट चांगला वाटलेला आहे। तरी आम्ही एक 5 एकरची सरांच्याकडे बुकिंग केलेली आहे रोहन पाटील यांच्यासाठी। तर आम्हाला ह्या ऊसाचं वैशिष्ट्य वाटलेलं आहे, म्हणजे काय फुटवे नाही म्हणतात एक जण, म्हणजे काही शेतकऱ्यांची शंका आहे ऊसामध्ये फुटवा कमी आहे। तर ह्या ऊसामध्ये फुटवा संख्या आम्ही बघितलं तर एका ऊसाला जवळपास 12-13 या संख्येने फुटवा आहे। आणि फुटवा बघितलं तर वाढ ही एक जोमानं वाढ आहे ऊसाची। आता 10 महिन्याचा प्लॉट आहे, एक 15 लेवलच्या सरासरी 15 कांड्या टाकलेल्या आहेत 6-6 इंचाची। त्याच्यामुळे आम्ही सरांच्याकडे एक 5 एकरसाठी बुकिंग केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मी विशेष सांगतो तुम्हाला, हा जे आपलं बेणेमाळा आहे हा माझी नर्सरी आहे। मी गेले 10 वर्ष झाले मी रोपं बनवून विकतोय। खास बियाण्यासाठी म्हणून जे ऊसाची व्यवस्थापन पाहिजे, म्हणजे बियाणं प्रक्रिया केलेलं पाहिजे, मुख्य ब्रीडर बियाणं पाहिजे, किंवा ऊसाला जे लागणारं मुख्य स्तोत्र जे असतं बियाण्याचा, म्हणजे उगमस्थान म्हणतात ते, ज्या विद्यापीठाचं आहे तिथून आपण हे बियाणं उपलब्ध करून याचं वाढवलेलं आहे। आणि कीड रोग म्हणजे गवताळ वाढीला बळी पडतो हा ऊस, पण ह्या गवताळ वाढीतून आपल्याला निवडक पद्धतीनं बियाणं वाढवायला पाहिजे। तुम्हाला एखादं वाटलं गवताळ वाढाय तर काढलेलं पाहिजे, असं बियाणं मला पाहिजे। शेतकरी काय करतात, चांगला ऊस वाढलेलं बघतात आणि जाऊन तोडून आणतात। मग त्यात कसं आहे, मेंटेन केलेलं नसते, गवताळ वाढ मेंटेन केलेलं नसते, किंवा कीड रोगाला बळी पडलेलं बियाणं असते। ते ऊस तोडाय चालू केल्यानंतर त्यातनं काढलं जाते। ही बियाणं प्लॉट मधलं असं नसते, सुरुवातीपासूनच लागवडी करायल्यापासूनच हा बेणे प्लॉट म्हणून वाढवलेला जर ऊस असेल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे वर्षभर। नाहीतर ऊस तोडायला आल्याने मग त्यातलं निवडून ऊस काढून बियाणं माळा होत नाही तो, असं आहे। त्यामुळं योग्य बियाण्याचा वापर करा। तुम्ही स्वतः येऊन भेटून बियाणे प्लॉट बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर बियाणं घ्या। आपल्याकडं आता एक जवळजवळ 31 ऊसाच्या व्हरायटी आहेत, ज्या आपण स्वतः रोपवाटिकेसाठी लागणार म्हणून वाढवलेत। त्यात हा 15-0-12 आहे, शेजारी हा 13,374 आहे, त्या पलीकडच्या बाजूला 14-0-12 आहे कोईमतूरचा, त्याच्या पलीकडच आपण 11-0-82 लावलेला आहे। आता जे नवीन आहे त्यात 13,0007 लागवड केलेले आहे। मंड्याचा 18-0-61 आहे, मंड्याचा 517 आहे, तसंच नवसारीचा 13-0-73 आहे। आता नवसारीचा अनेक नवीन वाण आला आहे 15-0-71 म्हणून, त्याची पण लागवड केलेली आहे। कोईमतूरचा आपल्याकडे नवीन 18-0-9 आहे, तसंच कोईमतूरचा 14-0-12 पण आहे। आणि नवीन मध्ये
जे 238 व्हरायटी आहे कोईमतूरची, ते 238चे टिश्यू कल्चर प्लांट आपण लावलेलं आहे. टिश्यू कल्चरचे 86-032 आहे. पाडेगावचे आपल्याला ब्रीडर सीड म्हणजे जे मूलभूत बियाणं मिळतंय ते 265ची पण लागवड केलेली आहे आपण. परत आता नवीन आलेला वाण अनेक 15-006 त्याची पण लागवड केलेली आहे. परत कर्नाटकचा 13-374 आहे, पण 13-436ची पण लागवड केलेली आहे. आणि जे उत्तर प्रदेशमधले 15-023 त्याची लागवड आहे. परत 16-022 म्हणून एक आहे, त्याची पण लागवड केलेली आहे. अशा बऱ्याच रिसर्च सेंटरच्या भारतातल्या आपण सगळ्या व्हरायटीची लागवड केलेली आहे. आणि आपल्याकडे ट्रायल प्लॉट आहेत त्याचे. आपल्या इथल्या वेदरला, वातावरणाला कसा ऊस येतो ते आम्हाला बघायला, शेतकऱ्यांना दाखवायला आणि त्यातलं निवडून लागवड करायसाठी आपण या सगळ्या ऊस व्हरायटी लावलेल्या आहेत. आणि ज्या ज्या भागातनं त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो तिकडं आपण बुकिंग घेऊन त्यांना रोपं तयार करून द्यायला लागले. असं चांगले पेनेमाळा बनवून शेतकऱ्यांना एक उत्तम दर्जाचं बियाणं त्यांच्या शेतावर पोच करायचं काम आपण नर्सरीच्या माध्यमातून गेले 10 वर्ष झाले करत आहोत. तर विश्वासानं शेतकरी आपल्याला भेट देतात व बुकिंग करून त्यांना त्यांच्या उत्पादन वाढीसाठी नवीन वाण निवडतात. तर हे नवीन वाण का निवडले पाहिजे? आता बघा, वातावरणामध्ये फार बदल झाले. पाऊस पडाला तर अतिवृष्टी होते, 4-4, 5-5 महिने पाऊस पडाले. आज बघा 2024 मध्ये 15 मे पासून पाऊस पडाला. आज 25 ऑगस्ट आहे. जवळजवळ 4 महिने झालं ऊसाला पाणी द्यायची गरज नाही. रानातली पाणी भरून राहिली. एवढ्या ओलीला पुरी जमिनीत कामच करत नाही. तुमच्या जुन्या व्हरायटी, त्या नवीन व्हरायटी ज्या आहेत, आता हा 15-012 शारपड चोपण जमिनीत येतोय. तिथं वॉटर लॉगिंग समस्या आहे, म्हणजे जमिनीत निचरा होत नाही, पाणी थांबून राहते. अशा जमिनीत पण हा ऊस येतोय. ज्या जमिनीत ऊस उगवत नाही त्या जमिनीत शारपड रानात सुद्धा हा ऊस येतोय. हा 265 आणि 94-08 या 2 जातीचा संकर आहे. आणि ह्या शारपड चोपण पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत, ज्या जमिनीत मुळी काम करत नाही अशा रानात सुद्धा येते. त्या सगळ्या ट्रेसला हा ऊस व्हरायटी चांगली. तसेच ही ऊस व्हरायटी उन्हाळ्यात त्याला 2-2 महिने पाणी जरी नाही दिला तर हे जे पान आहे ते पान पूर्ण असं गोळा होते. शिरोबरोबर पान सगळं गुंडाळी होते. ह्या ऊसावर ऊनच पडत नाही. आणि ह्याची जी पानं आहेत ती बघा असं सरळ आहेत, वर आकाशाकडे असं सरळ स्ट्रेट पान आहे. आता हे जर वाढ बघितला तर सरळ ह्याचं पान सरळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ह्याची वाढ चांगली होत्या. आणि ऊन जास्त म्हणजे पाणी कमी पडलं तर सगळं गोळा होतंय, त्या ऊसाच्या पानावर ऊनच पडत नाही. त्यामुळं त्याला पाण्याचा ताण बसत नाही. आणि जेव्हा पाणी देताय तर इतर वाण बघा पाण्याच्या ट्रेसमुळं वाळतंय, पिवळं पडतंय. हे पाणी दिलं आणि हिरवगार असंच राहतंय, पिवळं पडतच नाही, कारण सगळं गोळावून बसलेलं आहे. आणि ह्याची मुळी खोल जाते, त्यामुळे ऊस हा लवकर पडत नाही असं आहे. आणि तुमच्या क्षार पाणी, सवळ पाणी, विहिरीचं पाणी, बोरची पाणी या सगळ्या पाण्यावर ही व्हरायटी चांगली येणार आहे. यासाठी नवीन बियाणं निवडायचं. तुम्ही खतं देऊन सुद्धा ऊसाची वाढ होईना झाल्या का? तर त्याची अवेलेबिलिटीच होत नाही त्या सवळ पाण्याला, त्या मातीत. आणि पुन्हा आपण ऊस घ्यायला लागलोय. त्यामुळं तुम्हाला ऊसाची व्हरायटी नवीनच वापरायला पाहिजे. तुम्ही जर रिसर्चचा फायदा नाही करून घेतला तर शेतकऱ्याला केव्हाच फायदा होणार नाही. संशोधक एवढं 10 वर्षाच्या रिसर्च करून व्हरायटी आपल्याला दिली आहे. ती व्हरायटी आत्ता जर नाही वापरली तर आणि 10 वर्षांनी ही व्हरायटी पण खराब होऊ शकते. कारण ह्याची जी जेनेटिक ताकद आहे, त्या व्हरायटीचं जे गुणधर्म आहे हे टिकून राहत नाहीत. एक 8-10 वर्षांनी ह्याच्यात डिजीज यायला चालू होतात आणि उत्पादनात बदल होतात, किंवा ह्या व्हरायटीत व्हेरिएशन यायला चालू होते. जोपर्यंत नवीन व्हरायटी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यायला पाहिजे. पुन्हा व्हेरिएशन आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. जसं पहिला 86-032 अतिशय चांगला होता, एकही गवताळ वाढ होत नव्हती. आता अतिशय समस्या प्रकोप झालाय गवताळ वाढीचा 86-032 मध्ये. खोडवा तर त्याचा येतच नाही आहे. 265 पहिलं फार उत्पादन दिलं शेतकऱ्यांना.
त्याच्यावर पानावर किडी रोग काही येत नव्हतं, तांबेरा येत नव्हतं. आता त्याला तांबेरा वगैरे पडाले, लोक कंटाळले त्याच्या लागणी खोडव्याला. त्यामुळं आता नवीन व्हरायटीकडे शेतकऱ्यांनी बदल करून वापरायला पाहिजे. अशी ही ऊस व्हरायटी आपल्याकडे तुम्ही भेट द्या. तुमच्या भागात तुमच्या करण्याच्या पद्धतीनुसार तुम्हाला कोणती व्हरायटी लागणार आहे, काय आहे, त्यानुसार तुम्हाला व्हरायटी निवड करून आपण देऊ शकतोय. तर जरूर संपर्क करा. वितराग ऊस रोपवाटिका, कसबे डिग्रज, सांगली अष्टावर आमचं गाव आहे. सांगलीतून 10 किलोमीटरवर आहे. आणि आपल्याला रोज शेतकरी भेटीला यायला लागलेत, आपले बेने प्लॉट बघायला लागलेत. तर माझा संपर्क क्रमांक तुम्हाला सांगतो, 78 75 70 96 75. मला कॉल करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला सगळ्या व्हरायटीचे डिटेल पाठवतो. आणि तुम्ही भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला कायम काय लागलं तर तुम्ही जरूर फोन करा.